तुम्ही मॅडम तर तुम्हाला मार्गदर्शनाला आहेच आणि या तरुण मुलांना इतकी सगळी मुलं अगदी शिकलेली आहेत, इथल्या महिला वर्ग सगळ्या शिकलेला आहे, तर तुम्ही जरा प्रत्येक पुस्तक वाचलं तर त्याच्यावर जरा चर्चा करा. कारण ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं थोडं चिंतन केलं तर आपल्याला काय उपयोगी आहे, कशासाठी आपण आवाज उठवायचा आहे, कशासाठी आपण संघर्ष करायचा आहे, ह्या गोष्टी आपल्याला शिक्षणाने समजल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं म्हणजे उच्च शिक्षण घेतलं, मग ते स्वतः पुस्तक काही वापरलं का नाही, कारण सगळ्या समाजासाठी त्यांना शिक्षित करायचं होतं. तर त्याच्यामुळे फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही, ते शिक्षण कसं आपल्या व्यवहारात उतरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज आपल्या इथे गांधी भाषणाचे अध्यक्ष अण्णा वनगे आलेले आहे. तुम्ही पेणमध्ये कधीही या, म्हणजे जसा संगीता मॅडमला अनुभव आला तसं जो खरा म्हणजे प्रामाणिक हेतून येईल तर त्याला तसाच अनुभव येईल. कारण अण्णांचं त्यांचं ध्येय आहे, म्हणजे वाक्य आहे की इदम न मम, म्हणजे काय, हे सर्व तुमचं आहे, माझं काही नाही. म्हणजे वाचनालय, हा परिसर, हे सगळं तुमचं आहे, तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे आमच्या पेणमध्ये महात्मा गांधी वाचनालय हे सर्व चळवळीचं, सर्व मीटिंगचं, सगळ्या विचार वर्गाचं ते एक अगदी केंद्रस्थान झालेलं आहे. आणि मला वाटतं की हे सुद्धा जे कोंढवी गावातलं हे तुमचं जे वाचनालय आहे ज्ञानज्योती, तेही असंच बनावं. अगदी पाबळमधली इथे लोक येऊ देत तुमच्याकडे, की असं तुम्ही परिसंवाद ठेवा, चर्चा ठेवा आणि वाचनालयाचा खरा हेतू सफल होईल. आणि मला आणखीन विशेष इथे आणखीन सांगायचं आहे की पुस्तक साथी, हे इला आणि तिच्या सारखी आणखीन तिचे मित्र मंडळी सर्वांनी ही संकल्पना सुरू केली की पुस्तक साथी म्हणजे आपल्याला भारतीय नागरिक म्हणून खूप अधिकार असतात, पण आपल्याला काहीतरी वेगळं पद पाहिजे असतं. हे पद, हा अध्यक्ष, तो अध्यक्ष. नागरिक म्हणून सुद्धा आपण खूप चांगलं काम केलं तर आपल्याला खूप प्रतिष्ठेचं जीवन मिळू शकतं. तसंच पुस्तक साथी, साथीचा अर्थ काय की तुमचं सोबती, पार्टनर, म्हणजे तुम्हाला अगदी न रागवता कुठल्याही ठिकाणी अगदी तुम्हाला पूर्ण जगाशी ओळख करून देतोय. असं या पुस्तक साथीचे हे अगदी तरुण साथीदार आहेत. ते मला वाटतं इथे युवा वर्ग आहे, त्यांनी पण असंच या गोष्टीकडे मॅडमच्या साथीने, या गावातल्या महिला वर्गाच्या साथीने असं जास्तीत जास्त मुलांना या ज्ञानगंगेमध्ये वाचनाची आवड तयार करावी. कारण शेवटी वाचाल तर वाचाल आणि वाचाल तरच आपण दुसऱ्यांना वाचवणार. कारण ज्ञान स्वतःपुरतं ठेवून उपयोग नाही. हे समोर जग घुटतंय, सगळीकडे खाजगीकरण होतंय, ह्या सगळ्या वरवरच्या सुधारणा दिसत आहेत. त्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठी दुसऱ्यांना पण वाचवता आलं पाहिजे. त्यामुळे आजचा जो तुम्ही जो वाचनालय जे सुरू केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप सदिच्छा देते. आणि हे वाचनालयाची कीर्ती असं खरोखर म्हणजे सगळीकडे पेणपर्यंत नक्कीच ऐकायला येईल, अशा या सर्व इथल्या साथीदारांच्या वागणुकीवरून माझ्या लक्षात येत आहे. धन्यवाद. आणि मला एक थोडं विनंती करायची आहे. माझं मागच्या वर्षी पुस्तक प्रकाशित झालेलं आहे